मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे. आता सध्या आहे ते घाटघर परिसरामध्ये. माझ्या पाठीमागं जो पाहताय तो ऐतिहासिक जीवधन किल्ला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि घाटघरची ही भटकंती सुरू आहे. सोबत प्रवीण काळे सर आहेत. तर या ठिकाणी आता आपण आडोशीची भटकंती करतोय. बाळासुद्धा सोबत आहे. प्रवीण, आता आपल्याला करवंदाचा आस्वाद घ्यायचा आहे. काय सांगशील, करवंद भेटतायत का सगळीकडे? करवंद आहे करवंदाची झाडं तर दिसत आहेत इथं, अशी काळी झाली करवंद. हा हा हा, पाहू शकताय. छानच. हा हा हा, कशी टेस्ट? एक नंबर. डोंगरची काळी मैना जिला बोललं जातं, एकदम डोंगरची काळी मैन्याचा आस्वाद अगदी पुण्यावरून आलेले आहेत, पाहू शकताय. आणि हे करवंदाचं झाड तुम्ही जर पाहिलं असेल तर आता शेवटचे 8-10 दिवस शिल्लक आहेत. आता जवळजवळ एप्रिल मे संपत आलेला आहे आणि ही डोंगरची काळी मैना मी तुम्हाला दाखवतोय. इथे समोर हा वऱ्हाडी डोंगर रांग आहे. सगळीकडे करवंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढे चाललाय तो बाळा. आपण नाणेघाटामध्ये आलेलो आहे. आता आपण भैरवगडाच्या इकडल्या साईडला, म्हणजे नाणेघाटाचा जो आडोशी परिसर आहे त्या परिसरावरून आपण भैरवगडाचं दृश्य, आणि आता आपण करवंदाचं सीझन चालू असल्यामुळं आता आपण करवंदाचा आस्वाद घेतोय. अतिशय सुंदर अशी करवंद आहे नाणेघाटामध्ये. आता आपण करवंदाचा चाखण्याचा आनंद, जो आपण रानमेवा बोलतो, तो आता करवंद आम्ही खातो. अतिशय सुंदर आहे. टपुरे करवंद, अतिशय गोड आहे. एक नंबर. मित्रांनो करवंद या ठिकाणी दिसत आहेत, तोडतोय. हा हा हा, तुम्ही वरती पाहू शकता किती करवंद लागलं का वरती. चल साहेब वरती दाखवा. आता मी उडी मारून अशी फोटो काटा लागला ना त्याला. नाही स्टँड होते पाणी होतं बॅगेत तरी. पाहू शकताय करवंद. करवंद खात चाललोय. हे जांभळाचं झाड. आता आमचे सर असते तर अतिशय त्यांना आनंद झाला असता करवंद खाण्याचा, मोह आवड नसता. अतिशय त्यांना आवडणारी करवंद. काही कामानिमित्त ते आता बाहेर गेलेले असल्यामुळे पुढच्या आठवड्यात आम्ही सरांना घेऊन नक्की येऊ. टेस्ट आहे करवंदाची एक नंबर. मस्त आहे. पक्षी पाहत आहे. बघा करवंद बघा. पाहू शकताय. गाळातोड. आता काय बोलणार, आता खाऊ दे मला पहिलं. काय खात आपण आता आडोशी एका वाडी आहे, त्या वाडीकडे चाललोय. चला, पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. हा समोरचा डोंगर आहे वाळा, तो कोणता आहे? कोणता? हा, आपण तो नवरे बोलतो ना, तो वऱ्हाडी डोंगर. वऱ्हाडी डोंगर बोलतो. लोक बोलतात त्या डोंगरावर ते वऱ्हाड गायब झालं. असं काय नाहीये. ते आपले जुने पुराणे. मित्रांनो, ही जी दिसते ती वऱ्हाडी डोंगर रांग आहे. आता आपण जे आलोय ते ही आडोशीची घरं दिसत आहेत. आडोशी ही वाडी पाहू शकताय. बैल त्यांना गोठा केलेला आहे. ते चारा टाकायचं, पाणी देत आहे. बैल पाहू शकता, चारा द्यायचं काम चालू आहे. आता आपण आडोशीच्या वाडीच्या इथं आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला काही बिया वाळत घातलेल्या दिसत आहेत. मावशी, तुमचं नाव सांगा. माझे नाव पुष्पा सोमाको. आता ह्या ज्या बिया वाळत घातलेल्या आहेत तर हे काय आहे? हे बाळ हिरडा याला म्हणतात. हे लहान मुलांना खोकल्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं. त्याची पावडर करून मधात दिली जाते. आणि आता हा जो हिरडा आहे हा तुम्ही कुठून घेऊन येता? आम्ही आमच्या शेतातून झाड आहेत रानात, त्या झाडांवरून काढून आणतो. या परिसरामध्ये बरेचसे लोक हिरडा गोळा करायचं काम करतात ना. हो, आणि इथे एक हिरडा कारखाना होता, त्याच्याबद्दल काय झालंय काय? चाललंय अजून, पण अजून तरी नाही काही म्हणायला. हिरडा फॅक्टरी होणारे उसरण या ठिकाणी. आता लहान मुलांसाठी हा उपयोग होता, अजून काय काय उपयोग याचे? औषधं बनवतात, लेदर होतो.
कलर पण होतो. म्हणजे पूर्वी जे लेण्यांमध्ये जे कलर होते तर त्याच्यामध्ये ह्या हिरड्याचा सुद्धा उपयोग झालेला आपल्याला माहिती आहे. धन्यवाद मावशी. बाळा तू काय सांगशील? मी काय सांगणार आहे, मावशींनी सांगितलं तेच नाही, हे हिरड्याचा उपयोग लहान मुलांना पावडर करून खोकल्याला वापरतात असं मला माहिती आहे. बऱ्याच जणांनी हिरडा हे नाव ऐकलं असेल, परंतु हिरडा कुठून उत्पन्न होतो, कुठून भेटतो, तर ते जर पाहायचं असेल तर आपल्याला ह्या रानावनामध्ये हिंडावं लागेल. सह्याद्रीच्या अभयारण्यामध्ये ते फिरावं लागतं, तेव्हा तुम्हाला हिरडा सापडतो. चलो इकडून कुठून जाते मावशी? हा सरळ इथून गेले तरी चालेल मग वाटेत. धन्यवाद. जर जंगलामध्ये फिरलो, आज बारीक पोरांना पण काय ग्रामीण भागामध्ये जर फिरलो तरच आपल्याला या परिसराची माहिती होऊ शकते. काय प्रवीण, काय बरोबर सांगशील? ना, त्याशिवाय कळणार नाही. गावरान कोंबड्या पाहू शकता मित्रांनो. हे उखळ, पूर्वी घराघराला उखळ असायची, ते उखळ दिसतंय. हे ताट्यांची घरं. त्यानंतर हा गावचा फ्रीज पाहू शकताय. भैरवकडेला शेवटचं टोक. शेवटचा टोक. तुम्ही कुठला? आम्ही जुन्नरचे. हा मग हे जुन्नरचं शेवटचा टोक आहे. ह्या ज्या ताट्या आहेत ह्या कशापासून बनवलेल्या आहेत? ते झाडाच्या काड्या, काय झाडाचं नाव काय? ते हंड्राफोड म्हणून झाड आहे. हंड्राफूड. हंड्राफोड हा. आमच्या भाषेत म्हणजे हंड्राफोड म्हणते त्याला. त्याच्या बनवलेली. आणि ती फुलं येतात ती कोणती? जांभळी फुलं. कारवेची ती कारवी, ती दुसरी हो, ती ती लहान लहान आहेत ना, ती वरती नाही का? कारवीच्या ताट्या नाही ना इथं? नाही ते नाही, ते नाही. कार म्हणजे आहेत पण ती लहान लहान आहेत ना, ते वरती येते का डोंगराला? हो. ते का वरती? पुढं करवंद आहेत काय? हा भेटतील भेटतील. हे तुमच्याकडे जुनं होतं का पूर्वीपासून? नाही नाही, तर तुम्ही तयार? कोंबडींनी पाणी पाणी घालाय. नाही असं आपण जुनाच होता. पहिल्यापासून आहे ना? हा केरी दगडाचं ते. ते तुम्ही पाहताय आता भात किती आता थोड्या दिवसामध्ये पाऊस चालू होणार आहे. त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी भात लावण्यासाठी हे रान भाजण्याचा कार्यक्रम असतो. जंगलात जो पाला असतो तो आणून तो रान भाजतात आणि थोड्याच दिवसात जो पाऊस होईल ते पाऊस झाल्यानंतर इथं भात रोपं टाकण्यासाठी हे नाणेघाटानंतर तालीस रिसॉर्टच्या सुरुवातीपासून एक पाऊण तासाची पायपीट करत आडोशीच्या वाडीतून आम्ही आता भैरवगडाच्या कड्याकडे चाललेलो आहोत. भैरवगडाचा कडा आता जवळ आलेला आहे आणि हे सगळ्याच्या सगळं तुम्ही जे पाहताय ही वऱ्हाडी डोंगर रांग आहे. हे नवरा नवरीचे सुळके आहेत आणि पाठीमागं जे आहे ते वऱ्हाड त्या ठिकाणी गायब झालेली अशी एक कथा आहे. 3-1 वर्षांपूर्वी मी असेल, प्रकाश असेल, त्याचप्रमाणे जाधव सर असतील, स्वप्नील काकडे असतील, अशा आम्ही चौघांनी मिळून पलीकडच्या साईडने हा वऱ्हाडी डोंगर वरती चढलेलो. अगदी अवघड अशी वाट वरती चढून आम्ही त्या ठिकाणी टेंट लावून मुक्काम केलेला. तिथून सुद्धा हा सगळ्याचा सगळा नाणेघाटाचा परिसर अप्रतिम दिसत होता. त्याचप्रमाणे अगदी कडेला जाऊन भैरवगड सुद्धा पाहत होतो. भैरवगड असा माचीसारखा आम्हाला खाली दिसत होता. आता आपण त्या भैरवगडाकडे जाऊयात. तो भैरवगड मी तुम्हाला दाखवतो, त्याचप्रमाणे माळशेज घाट दाखवतो आणि पूर्णच्या पूर्ण हरिश्चंद्रगडाचा परिसर सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून पाहता येणार आहे मित्रांनो. चला. ज्यासाठी अट्टहास केला होता नाणेघाट पासून या ठिकाणी यायचा, तर तो भैरवगड आपल्याला या ठिकाणी मित्रांनो दिसतोय. भैरवगड पाहू शकताय. त्याचप्रमाणे त्याच्या पाठीमागं जी डोंगर रांग तुम्हाला सगळीच्या सगळीचे दिसते. आता थोडं ढग आलेले आहेत, वातावरण थोडं कालवणलेलं आहे, परंतु पूर्णच्या पूर्ण आपल्याला हरिश्चंद्रगडाचा परिसर या ठिकाणाहून पाहता येतोय. कोकणगडाचा परिसर पाहता येतोय. त्याचप्रमाणे बाले किल्ला, त्यानंतर तारामतीचं शिखर सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय. बाळाला सुद्धा विचारूयात. पहिल्यांदा आम्ही सर्वजण या परिसरामध्ये आलेलो आहोत. बाळा काय सांगशील? अतिशय सुंदर असं आडुशीचं जंगल ट्रेक. तर आता आम्ही पाऊण तासाची पायपीट करून तर आता आम्ही भैरवगडाच्या जो समोर दिसतोय तो माळशेजचा भैरवगड, महाराष्ट्रामधला सगळ्यात खडतर मानला जाणारा असा हा भैरवगड. तर त्या ठिकाणी आम्ही आता आडुशीचं जंगल ट्रेक करून तर तुम्ही पाहू शकता समोर दिसतो तो भैरवगड.
आणि ही समोरची रांग आहे ती वराडी डोंगराची रांग आहे. आणि जो खालचा परिसर आहे ती वाघ्याची वाडी आहे. वालीवर एक आपलं सावर्ण गाव आहे दिसतंय. त्यानंतर वाघ्याची वाडी आहे, काळू वॉटरफॉल आहे बाजूला. त्याच्यानंतर समोरचं पाट आहे तर तारामती शिखर आहे. त्याच्याच बाजूला कोकणकडा दिसतो हरिश्चंद्रगडाचा. आणि इकडून जर टोलर खिंडीच्या साईडने पाहिलं तो वाघदरीतले बालेकिल्ला दिसतो हरिश्चंद्रगडाचा. अशी ही सह्याद्रीची पर्वतरांग तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर असं वातावरण या जुन्नर तालुक्यातून तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. प्रवीण तो फोटो काय सांगाल? छान वातावरण आहे. नाणेघाट ते भैरवगड हा ट्रेक झालेला आहे आमचा. या ठिकाणी आलोय, पाहतोय दरी डोंगर भारी दिसत आहेत. पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज ऐकले. गड किल्ल्यांच्या सोबतच निसर्गाच्या सानिध्यात ही भटकंती आमची सुरू आहे मित्रांनो. इकडे जर पाहिलं तर हा नाण्याचा अंगठा दिसतोय. नाण्याचा अंगठा झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हा जीवधनचा किल्ला आहे बघा. या ठिकाणी हा मित्रांनो हा जीवधनचा किल्ला आहे. इकडून एक वेगळाच किल्ला आपल्याला दिसतोय जीवधनचा. तिकडे ढाकोबा, गोरखगड वगैरे सुद्धा इथून दिसत आहेत. आणि ही नवरा नवरीची डोंगर रांग पाहत आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण ही दरी आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर खोल अशी दरी आहे खूप. हे बघा खोल दरी आहे. आणि खोल दरीनंतर हा मोरोशीचा भैरवगड मित्रांनो. एक 2 ते 3 तासाची चढाई करून आपल्याला या ठिकाणून जावं लागतं. आणि 90 डिग्री अंशामध्ये या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. महाराष्ट्रातील अवघड किल्ल्यांपैकी हा भैरवगड आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा. मित्रांनो आता या भैरवकडा वराडी डोंगर रांगाच्या बाजूला आता थोडी नेहारी करूया. बाळा काय काय आणलंय आपण सोबत? आता भेळ, हां. वडापाव, कैरी आणि मीठ. आणि आत्ताच आपण जो आपण रानमेवा बोलतोय ते आता करवंद खाल्लीत. तरी पण आता आपण भेळीवरती ताव मारणार आहे आणि कैरी खाणार आहे. वा वा. पाहू शकता कैरी कुठली? कैरी आपण तोतापुरी हा हा. भेळ भेळ बेगी खा. देऊन ठेवा. बाळा आमचा शेफ आहे चांगला. एक दिवस आपण जेवण बनवण्याचा पण व्हिडिओ बनवूया. थोड्याच दिवसात आपण पावसाळ्यामध्ये आपण नियोजन करू. पिंपळगाव जोगायला नाही का धरणावरती. हा. काय नाही, एकंदरीत आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आम्ही थोडा नाश्ता करतोय. आडुशी या गावाच्या कोकण काड्यावरती समोर जो माझ्या पाठीमागे जो पाहत आहे तो भैरवगड आहे. भैरवगड असा एक किल्ला आहे किंवा गड आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात डेंजर असा भैरवगड आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रोप लावूनच जायला लागतं. तिथल्या गाईडचा संघ घेऊन तुम्हाला तो ट्रेक करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या ते भैरवगडाच्या पाठीमागे जो पाहताय तो हरिश्चंद्रगड आहे. तारामती दिसते, तिथून रोहिदास शिखर दिसतोय, बालेकिल्ला दिसतोय. आणि त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर सादले घाट आहे, नळीचे वाटे आणि त्याच्या बाजूला कात्रबाची खिंडी. आणि तिकडेच मागं कळसुबाईची रांग आहे. म्हणजे ती आपली भीमशंकरची अभयारण्य बोलतोय त्याच रांगेवरती आम्ही न्याहारी करतोय. तुम्हाला थोड्याच वेळात 15 ते 20 मिनिटात आम्ही तो सनसेट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आता जी माहिती आता आपल्याला सांगितली तो आमचा बाळा, त्याचं नाव अनिकेत पंडित. हा हरिश्चंद्रगडाचा वाटाडा म्हणून ओळखला जातो. अगदी त्याचे 100 वेळा त्यांनी हरिश्चंद्रगड सर झालेला आहे. आतापर्यंत 109-10 वेळा झाला असेल. 112 वेळा. काल 112. काल परवाच प्रकाश बरोबर अगदी मुसळधार पावसामध्ये बाळा आणि प्रकाश यांनी हरिश्चंद्रगडाची वारी केलेली आहे. तर आपल्यालाही या परिसरामध्ये भटकंती करायची असतं आणि खास करून हरिश्चंद्रगडाला जायचं असेल, हा पाहू शकता पाठीमागे जो भैरवगडाच्या पाठीमागे जो हरिश्चंद्रगड आहे, तर त्या हरिश्चंद्रगडाची भटकंती जर करायची असेल तर बाळाला नक्की संपर्क करा मित्रांनो. मी नंबर तुम्हाला सांगेलच डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अप्रतिम अशी ही भटकंती तुम्हाला या परिसरामध्ये बाळासोबत नक्कीच अनुभवता येईल. धन्यवाद मित्रांनो. ही वराडी डोंगर रांग भैरवगड आणि आता तुम्हाला दाखवायचा आहे तो सूर्यास्त. बोरांड्याच्या नाळेच्या बाजूला आता आपण आहोत सध्या. आणि आता सूर्यास्ताला चाललेला आहे.
मावळतीचा सूर्य मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतोय. अप्रतिम आहे, म्हणजे जबरदस्त आहे. पाहू शकता हा सूर्य आहे आणि सूर्य दाखवला. आणि ही जी सफेद लाईन दिसते मित्रांनो तुम्हाला, तर हा आहे तो माळशेजचा घाट मित्रांनो. पाहू शकताय कसा दिसतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी गावं पण दिसत आहेत. माळशेज त्यानंतर इकडे हरिश्चंद्रगड, हा भैरवगड. विस्तीर्ण असा कोकणचा परिसर आपण याला बोलू शकतो मित्रांनो. कारण की हे सगळं समुद्रसपाटी आहे आणि समुद्रसपाटीपासून आपला हा जो डेक्कन प्लॅटू आहे, दख्खनचा पठार आपण ज्याला बोलतो, ते हा जो परिसर आहे हा 2,000 फूट उंचीवरती आपल्याला या ठिकाणून पाहता येते. आणि हा माळशेजच्या रस्त्यातून आपण अनुभवत असलेला हा अप्रतिम असा सूर्यास्त मित्रांनो. पाहू शकताय तुम्ही माझ्या पाठीमागे जी दिसते ती वराड डोंगर रांग मी तुम्हाला दाखवली. आणि वातावरण इतकं क्लिअर झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे इथलं वातावरण जबरदस्त झालेलं. आणि सूर्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे हे बघा सूर्यास्त. माळशेजचा घाट पण दाखवला आणि हा परिसर पाठीमागे जीवधनचा किल्ला आहे. पुन्हा एकदा वराडी डोंगर रांग. ही आमची भटकंती मित्रांनो नाणेघाट ते भैरवगडच्या काड्याची पूर्ण झालेली आहे. मग जे वाटेमध्ये येताना अवीट गोडीची करवंद आम्ही खाल्ली आहे. मे महिना जरी सुरू असला तरी 2-3 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झालेला, त्याच्यामुळे वातावरणामध्ये आता सध्या थोडा गारवा आहे आणि वातावरणसुद्धा पूर्णच्या पूर्ण क्लिअर झालेलं आहे. अप्रतिम, म्हणजे इथलं AQI जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे ते सुद्धा अगदी 10च्या खाली आहे. इतकं एअर पोल्युशन कमी आहे या परिसरामध्ये. प्युअर ऑक्सिजन आम्ही अनुभवतोय आणि पक्ष्यांचा आवाज आहे, शांतता आहे आणि खऱ्या अर्थाने पर्यटकांपासून दूर असलेलं हे ठिकाण मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला नक्कीच हे आवडलं असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा मित्रांनो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.